मित्रांनो, या व्हिडिओमध्ये PUC सेकंड एन्शियंट इंडियन हिस्ट्री म्हणजेच प्राचीन भारताचा इतिहास या विषयामधील काही इम्पॉर्टंट T20 1 मार्क्स क्वेश्चन्स विथ आन्सर्स ऑब्जेक्टिव्ह वाईज क्वेश्चन्ससह आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये 1 ते 20 क्वेश्चन्स विथ आन्सर्स झालेले आहेत। तर या व्हिडिओमध्ये 21 ते 40 असे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये होणार आहेत। तर या ठिकाणी सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा। तर चला या ठिकाणी क्वेश्चन नंबर 21, व्हॉट वॉज क्षत्र। तर क्षत्र म्हणजे काय? तर या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत। ॲग्रिकल्चर लँड म्हणजे कृषी जमीन, कमर्शियल लँड व्यावसायिक जमीन, इरिगेशन लँड पाण्याची जमीन, कुरुक्षेत्र महाभारतातील कुरुक्षेत्र। तर अशा या ठिकाणी 4 ऑप्शन्स आहेत। यापैकी व्हॉट वॉज क्षेत्र म्हणजेच काय की कल्टिवेटेड लँड होते। व्हेरियस टाइप्स ऑफ लँड आर मेन्शन्ड इन द इन्स्क्रिप्शन्स। लँड अंडर कल्टिवेशन वॉज युजली कॉल्ड क्षेत्र। आपल्याला माहिती आहे। तर कल्टिवेटेड म्हणजे जमीन नांगरणारी, तर ॲग्रिकल्चर हे ऑप्शन्स आपल्याला करेक्ट होतं। तर नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, क्वेश्चन नंबर 22, व्हॉट वॉज कन्सिडर्ड ॲज वेल्थ। वेल्थ म्हणजे काय? संपत्ती बाय दी आर्यन्स। तर आर्यांनी कोणती संपत्ती त्यांनी जास्तीत जास्त महत्त्वाची मानली होती? तर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत 4। पीपल वेल्थ म्हणजे लोकसंख्या ही संपत्ती आहे। लँड वेल्थ म्हणजे जमीन असेल तर संपत्ती मानत होते। कॅटल वेल्थ, कॅटल म्हणजे गाई गुरं असेल तर संपत्ती मानत होते। कमर्शियल वेल्थ जर व्यवसाय असेल तर संपत्ती मानत होते। तर आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे कॅटल वेल्थ, की त्यावेळेला आर्यांनी ज्यांच्याकडे जास्तीत जास्त गाई गुरं जनावरं जर असतील तर ते आपली संपत्ती आहे असं मानली जात होती। तर नेक्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट वॉज द सेरेमनी परफॉर्म टू सेंड द चाइल्ड टू स्कूल। बघा, तर मुलांना पाठवण्यासाठी काय सोहळा पार पाडला, की ज्यावेळेस मुलांना शाळेला पाठवलं जात होतं तर त्यावेळेला एक सोहळा पार केला पाहिजे होता। तर ते सोहळा कशा प्रकारचं केलं जात होतं? तर या ठिकाणी 4 ऑप्शन्स आहेत। स्पिरिच्युअल सेरेमनी आध्यात्मिक पद्धतीने केली जात होते सोहळा, रिलिजियस सेरेमनी या धार्मिक केलं जात होतं, या उपनयनम केलं जात होतं, या ट्रॅडिशनल सेरेमनी केलं जात होतं। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे सी, उपनयनम केलं जात होतं। नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 24, हू वॉज द फाउंडर ऑफ जैनिझम। जैनिझम म्हणजे जैन धर्माचे संस्थापक कोण होते? तर देर आर 4 ऑप्शन्स। फर्स्ट वन पार्श्वनाथ, सेकंड इज ऋषभनाथ, थर्ड इज वर्धमान महावीर अँड फोर्थ इज अजितनाथ। तर आपल्याला माहिती आहे जैनिझमचा संस्थापक कोण आहे? तर कोण आहे सांगा पो? ऋषभनाथ, द फर्स्ट फाउंडर ऑफ फर्स्ट तीर्थंकर ऑफ जैनिझम, दॅट्स वाय ऋषभनाथ इज अ करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, क्वेश्चन नंबर 25, हू वॉज द 23rd तीर्थंकर। 23वे तीर्थंकर कोण होते? जैनांचे 23वे तीर्थंकर कोण होते? तर या ठिकाणी 4 ऑप्शन्स आहेत पहा, ऋषभनाथ, अजितनाथ, पार्श्वनाथ, वर्धमान महावीर। तर यापैकी कुठलं उत्तर होऊ शकतं? तर 23rd तीर्थंकर इन जैनिझम वॉज सी ऑप्शन्स, पार्श्वनाथ। पार्श्वनाथ वॉज अ 23rd तीर्थंकर। नेक्स्ट क्वेश्चन पहा, 26, वेअर वॉज वर्धमान महावीर बॉर्न। वर्धमान महावीर यांचा जन्म कुठे झाला होता? तर या ठिकाणी 4 ऑप्शन्स, लुंबिनी, बी कुंडलीग्राम, सी पावापुरी, डी कुशीनगर। तर यापैकी एक उत्तर आहे ते म्हणजेच कुंडलग्राम, ऑप्शन्स बी कुंडलग्राम। या ठिकाणी 599 म्हणजेच 599 BCE मध्ये त्यांचा जन्म झाला होता कुंडलीग्राममध्ये। नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 27, वेअर डीड वर्धमान अटेन एनलाइटमेंट। बघा, एनलाइटमेंट म्हणजे काय की वर्धमान महावीरांना ज्ञान कुठे प्राप्त झाले?
त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे. तर या ठिकाणी 4 ऑप्शन्स पाहूया. ए ऑप्शन्स पावापुरी, बी श्रीनगर, सी लुंबिनी, डी जुंबाक ग्राम. तर या ठिकाणी जिरिंबिका ग्राम असं आहे, पण इथं थोडंसं मिस्टेक झालेलं आहे. तर या ठिकाणी जे काय झालं होतं त्यांना ज्ञान प्राप्त झालं होतं. कोणा ठिकाणी? ऑप्शन्स क्रमांक डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 28. वेअर डीड वर्धमान अटेन निर्वाणा, की वर्धमानाला निर्वाण कुठे मिळाली, मुक्ती कुठे मिळाली? तर या ठिकाणी ऑप्शन्स ए पावापुरी, ऑप्शन्स बी लुंबिनी, ऑप्शन सी कुशीनगर, ऑप्शन्स डी कुंडलीग्राम. तर या ठिकाणी म्हणजेच ऑप्शन्स क्रमांक ए पावापुरी या ठिकाणी त्यांना निर्वाणा मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. हू फाउंडेड बुद्धिझम? हू फाउंडेड बुद्धिझम म्हणजे बौद्ध धर्माची स्थापना कोणी केली? तर या ठिकाणी 4 ऑप्शन्स आहेत. ए वर्धमान महावीर, बी अशोका, सी कनिष्का, डी गौतम बुद्ध. तर आपल्याला माहिती आहे बुद्धिझम म्हणजेच बौद्ध धर्माची स्थापना गौतम बुद्धांनी केलेली आहे. ऑप्शन्स डी इज अ राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. वेअर वॉज बुद्धा बॉर्न? बुद्धाचा जन्म कुठे झाला? तर या ठिकाणी ए ऑप्शन्स कुशीनगर, बी श्रीनगर, सी लुंबिनीवाना, डी पावापुरी. तर गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला होता? तर लुंबिनी गार्डनमध्ये, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन सी येते. तर सी इज अ राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31. व्हॉट वॉज दी अर्ली नेम ऑफ बुद्धा? बुद्धाचं अगोदरचं नाव म्हणजे मूळ नाव काय होतं? तर या ठिकाणी 4 ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स क्रमांक ए वासुदेवा, बी बुद्धा, सी वर्धमान, डी सिद्धार्थ. तर गौतम बुद्धाचं मूळ नाव हे होतं ऑप्शन्स क्रमांक डी सिद्धार्थ होतं. इट इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 32. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द टर्म बुद्धा? बुद्धा म्हणजेच बुद्ध या शब्दाचा अर्थ काय असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी 4 ऑप्शन्स आहेत पहा. ऑप्शन्स नंबर ए बुद्धा मीन्स ॲसेटिक म्हणजे बुद्ध म्हणजे तपस्वी आहे. ॲसेटिक म्हणजे काय? तपस्वी. बी ऑप्शन्स बुद्धा मीन्स स्पिरिच्युअल ॲसेटिक म्हणजे बुद्ध म्हणजे आध्यात्मिक तपस्वी. ऑप्शन सी बुद्धा मीन्स सर्कमनेव्हिगेटेड द वर्ल्ड. सर्कमनेव्हिगेटेड म्हणजे काय? भ्रमण करणे, तो जगाला भ्रमण करणारा असं म्हणलेलं आहे. ऑप्शन्स डी बुद्ध मीन्स नॉलेज और तथागत. बुद्ध म्हणजे ज्ञान, नॉलेज म्हणजे काय? ज्ञान किंवा तथागत असं म्हटलं. तर यापैकी या शब्दाचा अर्थ काय होते? ऑप्शन्स क्रमांक डी बुद्ध मीन्स नॉलेज और तथागत. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 33. इन विच प्लेस डीड सिद्धार्था अटेन एनलाइटमेंट? म्हणजे सिद्धार्थाला कोणत्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाले? एनलाइटमेंट झालेलं आहे, ज्ञान प्राप्त झालेलं आहे कोणत्या ठिकाणी? देर आर 4 ऑप्शन्स. ऑप्शन्स ए पावापुरी, बी कुंडलीग्राम, सी बोधगया, डी श्रीनगर. तर यापैकी कुठला आहे ऑप्शन्स करेक्ट? की गौतम बुद्धाला जे ज्ञान प्राप्त झालेलं ठिकाण आहे ते बोधगया. ऑप्शन्स सीमध्ये येतं. क्वेश्चन नंबर 34. वेअर डीड बुद्धा डिलिव्हर हिज फर्स्ट स्पीच? की बुद्धाने डिलिव्हर स्पीच म्हणजे पहिलं स्पीच ज्ञान त्यांनी कोण्या ठिकाणी दिलेलं आहे? बुद्धाने आपले पहिले ऑप्शन्स कुशीनगरला, बी सारनाथ येथे, सी श्रीनगर, डी कुंडलीग्राम. कोण्या ठिकाणी दिलेलं आहे? की त्यांनी पहिलं भाषण दिलेलं आहे, पहिलं स्पीच दिलेलं आहे ते म्हणजेच बी ऑप्शन सारनाथ या ठिकाणी दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 35. हू फाउंडेड द मौर्यान एम्पायर? मौर्यान एम्पायर म्हणजेच मौर्यांचं साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर या ठिकाणी 4 ऑप्शन्स आहेत. ए चंद्रगुप्त मौर्य, बी अशोका, सी बिंदुसरा, डी दशरथ. तर आपल्याला माहिती आहे मौर्य घराण्याची स्थापना ए ऑप्शन्स चंद्रगुप्त मौर्य यांनी केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36. नेम द कॅपिटल सिटी ऑफ मौर्यान्स? मौर्यांची राजधानी, कॅपिटल सिटी ऑफ मौर्यान्स, मौर्यांची कॅपिटल सिटी कोणती होती? पाटलिपुत्रा,
ऑप्शन्स ए बी श्रीनगर, सी लोथल, डी पैठण. तर या ठिकाणी ऑप्शन्स आहे ए इज अ राईट आन्सर. पाटलीपुत्रा वॉज द कॅपिटल सिटी ऑफ द मौर्यन एम्पायर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37. विच वॉज द एम्ब्लेम ऑफ मौर्यान. की मौर्यांचं एम्ब्लेम काय होतं, प्रतीक. एम्ब्लेम म्हणजे काय, प्रतीक. मौर्यांचं जे प्रतीक होतं कोणतं होतं. वराह, गरुडा, फ्लॅग ऑफ अशोका या धर्मचक्र. ऑप्शन्स डी धर्मचक्र होतं. 38. हू रोट मुद्रा राक्षस. मुद्रा राक्षस हे साहित्य कोणी लिहिलं. ए विशाखादत्त, बी शूद्रका, डी दंडी, डी बाणभट्टा. तर आपल्याला माहिती आहे मुद्रा राक्षस कोणी लिहिलं. ऑप्शन्स ए विशाखादत्तांनी लिहिलं आहे. नेक्स्ट 39 क्वेश्चन नंबर. हू रोट अर्थशास्त्र. अर्थशास्त्र हे साहित्य कोणी लिहिलं. तर ऑप्शन्स ए राजशेखर, बी विशाखादत्त, सी आर.सी. दत्त, डी कौटिल्य. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी कौटिल्य. अर्थशास्त्र हे साहित्य कौटिल्याने लिहिलेलं आहे. नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन ऑफ दिस व्हिडिओ. क्वेश्चन नंबर 40. हू रोट इंडिका. इंडिका हे साहित्य कोणी लिहिलं. ए प्लेनी, बी फायन, सी मॅगस्थेनिस, डी कौटिल्या. तर इंडिका हे साहित्य कोणी लिहिलं. ऑप्शन्स सी मॅगस्थेनिसनं लिहिलं आहे. यस. तर अशा प्रकारे यापुढील आणखीन क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील. तर यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका जर तुम्हाला मोर व्हिडिओज पाहिजे असतील तर. थँक्यू फॉर वॉचिंग.